टोल नाके बंद करण्याच्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमध्ये साजरा केला उत्साह। सामनातून केलेल्या पवारांवरील टीकेमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा। मोदींच्या अजेंडामध्ये गरिबी, शिक्षण, शेती आणि तंत्रज्ञानाचा समावेश। संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदी सरकारवर साधला निशाणा। आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडीतील मुलांचा आहार विकला जातोय शेतकऱ्यांना। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। महाराष्ट्र सरकारच्या टोल नाके बंद करण्याच्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आपला आनंद डोंबिवलीमध्ये साजरा केला। तसंच यावेळी त्यांनी स्थानिक टोल लवकरात लवकर बंद केले नाही तर आंदोलनाचा देखील इशारा केलाय। महाराष्ट्रात चालू असलेल्या अवैध टोल वसुलीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनामार्फत सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला गेला। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्फत या टोल नाक्यांसंबंधित घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी अनेकदा तीव्र स्वरूपाची आंदोलने केली। एकट्या डोंबिवलीमध्येच मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात आतापर्यंत एकूण 43 घटना दाखल करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर शहर प्रमुख राजेश कदम यांच्यासोबत आणखीन 3 कार्यकर्त्यांना अलीकडच्याच काळात 8 दिवसांसाठी जेलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। सोमवारी संध्याकाळी राज्य सरकारने आणखी 44 टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या कमालीचा उत्साह निर्माण झालाय। मंगळवारच्या सकाळी डोंबिवलीच्या इंदिरा गांधी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोष करत आपला आनंद साजरा केला। डोंबिवली का टोल नाका जो है उसके बारे में हमने हमेशा ही आंदोलन किया है। गए 3 साल से उसके पीछे हम हैं। कम से कम 4 से 5 बार हमने काटी। टोल नाका जो है वो टोटली इलीगल टोल नाका है। शासन का उसके पास ध्यान जाने के लिए हम इसके आगे भी हमारी जो फाइट है वो चालू रखेंगे और जो डोंबिवली से बाहर जाने के लिए जितने भी टोल है वो सब टोल बंद करने के लिए इसके पीछे हम मनसे और सम्माननीय राज साहब की तरफ से हम लगेंगे। आज जल्लोष जो किया, इसके पहले 65 टोल नाका बंद हुआ है। 65 टोल नाके जो बंद हुए महाराष्ट्र के, और उसके बाद में 2 टोल नाके बंद हुए। कल महाराष्ट्र के सम्माननीय उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जी ने 44 टोल नाका बंद करने का ऐलान किया। ये जो इतने टोल नाके जो बंद हुए वो सिर्फ और सिर्फ सम्माननीय जो हमारे मराठी हृदय सम्राट है वो राज साहब ठाकरे जी का जो बुलंद आवाज है उसको डर के, और सम्माननीय हमारे जो महाराष्ट्र के सर्वसामान्य नागरिक है उन्होंने जो इस आंदोलन को हमारे पाठिंबा दिया, वो सबका ये यश है। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। पवारांवरती केलेल्या टीकेमुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रभादेवी इथे असलेल्या सामना प्रेसवर मोर्चा काढला। पुण्यातील फेसबुक प्रकरणानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकारवर टीका केली होती आणि म्हणूनच विरोधकांनी पवारांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत पवारांवर जळजळीत टीका करत पवारांची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी केली असल्याने या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सामनावर मोर्चा काढला। सामना प्रेसवरती काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान सामना प्रेस बाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली व दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली। काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सर्वपक्षीयांची चर्चा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला उत्तर देत सामूहिक विकासाची संकल्पना मांडली। यामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, युवक, दलित आदी घटकांच्या विकासाचा संकल्प व्यक्त करत महिला सुरक्षेवर देखील चिंता व्यक्त केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या सामूहिक विकासाच्या संकल्पनेत महिलांचं संरक्षण ही सर्व देशवासियांची जबाबदारी असल्याचं सांगत मोदींनी राज्य सरकारांना या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचं आवाहन केलं. टीकांबद्दल बोलत असताना पंतप्रधानांनी विरोधकांच्या टीकेतून सुधारण्याची संधी मिळते आणि त्यामुळेच आम्ही टीका या मार्गदर्शन म्हणून स्वीकारत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच आपण काम करणार असल्याचं पुन्हा एकदा मोदींनी स्पष्ट केलं. तसंच झालेल्या लोकसभा विजयातून आम्ही नम्रतेची शिकवण घेतली आणि सर्व वरिष्ठांचा सन्मान राखण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील असंही यावेळी मोदी म्हणाले. सिक्किम में छोटा सा राज्य है, बहुत कम आबादी है, लेकिन उस छोटे से राज्य ने एक बहुत महत्वपूर्ण काम किया है. बहुत ही निकट भविष्य में सिक्किम प्रदेश हिंदुस्तान के लिए गौरव देने वाला ऑर्गेनिक स्टेट बनने जा रहा है. वहां के हर उत्पादन ऑर्गेनिक होने वाला है. आज पूरे विश्व में ऑर्गेनिक खेत उत्पादन की बहुत बड़ी मांग है. होलिस्टिक हेल्थ केयर की चिंता करने वाला एक पूरा वर्ग है दुनिया में जो मांगो उतना दाम देकर के ऑर्गेनिक चीजें खरीदने के लिए कतार में खड़ा है. ये ग्लोबल मार्केट को कैप्चर करने के लिए सिक्किम के किसानों ने जो मेहनत की है उसको जोड़ करके अगर हम इस योजना को आगे बढ़ाएं तो दूर सुदूर हिमालय की गोद में बैठा हुआ सिक्किम प्रदेश कितनी बड़ी ताकत के साथ उभर सकता है. और इसलिए क्या कभी हम सपना नहीं देख सकते कि हमारा पूरा नॉर्थ ईस्ट ऑर्गेनिक स्टेट के रूप में हम कैसे उभार सकें. देशात नव्या सरकारला येऊन अजून काही दिवसही झाले नाही तिथेच विपक्ष पार्टीकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जातोय. मुंबईमध्ये काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय निरुपम यांनी मोदींवर टीकांची चांगलीच उधळण केली. मुंबईचे माजी काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी काल त्यांच्याच घरी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेदरम्यान निरुपम यांनी मोदींवर शब्दरूपी हल्लाबोल करत जोरदार टीका केली. विशेषतः भारताच्या मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी आणि भाजप खासदार गोपाल शेट्टी यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधत निरुपम यांनी इराणी यांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरती टीकात्मक चर्चा केली व गोपाल शेट्टी यांच्यावरती चालू असलेल्या 420 केसेसची लवकरच चौकशी करावी लागेल असं म्हटलंय. आता निरुपम यांनी मोदी सरकारला टीकेचं केंद्रस्थान बनवल्यामुळे निरुपम यांच्या टीकेचं प्रत्युत्तर भाजपाकडून कशा प्रकारे दिलं जाईल हा एक उत्सुकतेचा विषय बनला आहे. जो नई सरकार बनी है उस सरकार के मुखिया माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने अपने प्रचार के समय जो सारे वादे किए थे उन वादों में से एक वादे की याद दिलाने के लिए मैंने आज आप लोगों को यहां पर आमंत्रित कर मैंने स्वयं प्रधानमंत्री जी के नाम से एक चिट्ठी भी लिखी है. वो उनका वादा था जब 10 मार्च को सुप्रीम कोर्ट का एक ऑर्डर आया कि जितने भी इलेक्टेड एमपीज हैं उनके खिलाफ जो भी क्रिमिनल केसेस हैं उन सारे क्रिमिनल केसेस की सुनवाई 1 साल में पूरी हो जानी चाहिए. 1 साल के अंदर तय होना चाहिए कि या तो वो निर्दोष है या दोषी है. दोषी है तो जेल में डाला जाएगा, निर्दोष है तो पार्लियामेंट में काम करे. जितने एमपीज हैं जिनके खिलाफ क्रिमिनल केसेस हैं ऐसे सबके एफिडेविट्स मंगा के जमा करके उसको सुप्रीम कोर्ट में भेजूंगा और सुप्रीम कोर्ट से निवेदन करूंगा कि आप मैकेनिज्म बनाइए और अपने आदेश के हिसाब 1 साल के अंदर फैसला करिए. 58 एमपीज ऐसे हैं जिनके खिलाफ सीरियस आईपीसी के केसेस हैं. जो अपोजिशन के एमपीज हैं उनमें भी कुछ लोग हैं, लेकिन सर्वाधिक संख्या इस समय भारतीय जनता पार्टी के सांसदों के बीच की. जो रिटायर्ड जनरल हैं, आर्मी चीफ है वीके सिंह जी जो इस समय मंत्री हैं, भारत के मंत्रिमंडल का एक हिस्सा है, उनके ऊपर जो सुप्रीम कोर्ट का स्ट्रिक्चर आया उसके बाद उन्हें मंत्री पद पर रहने का कोई हक नहीं है. और अगर वो जिद से रहना चाहते हैं तो प्रधानमंत्री की जवाबदारी बनती है कि ऐसे मंत्री को हटा देना चाहिए. जो उनके एचआरडी मिनिस्टर हैं, एचआरडी मिनिस्टर के एफिडेविट 2 डिफरेंट हैं. सरकार चुप है. हमारे देश के प्रधानमंत्री
हिंदुस्तान के दुनिया के सबसे ज्यादा बुलक्कड़ प्रधानमंत्री हैं, उनको अति वाचाल कहा जाए, हर विषय पे बोल सकते हैं, बोलते नहीं है तो दिन में 20-20 बार ट्वीट करते हैं। उनके देश का, उनकी सरकार की शिक्षा मंत्री पता ही नहीं कि उसकी डिग्री क्या है। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा अर्थात 10वीचा निकाल हा येत्या 17 जून रोजी वेबसाईटवरून जाहीर होणार आहे। तसंच हे निकाल दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील। 10वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या वेबसाईट आमच्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील। राज्यभरात कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याने या वाढत्या कुपोषणाच्या समस्येवर रोख लावण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून 3 वर्षापर्यंतच्या मुलांना सकस आहार देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या योजनेअंतर्गत दिला जाणारा मुलांचा आहार हा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोड या तालुक्यांमध्ये अंगणवाडीच्या मुलांचा आहार हा शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना चारण्यासाठी दिला जात असल्याची माहिती उघड झाली आहे। राज्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याने या कुपोषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी योजना सुरू केली व त्या माध्यमातून 3 वर्ष असलेल्या बालकांना सकस आहार देण्यात आला। तो आहार शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्यात तयार केला जातो व त्यानंतर कंत्राट पद्धतीने ठेकेदारांमार्फत सर्व अंगणवाडींमध्ये हा आहार पोहोचवला जातो। हा सकस आहार बालकांपर्यंत पोहोचतो का व पोहोचतच असेल तर राज्यातील बालकांचं कुपोषण दूर झालंय का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोड हे 2 तालुके आदिवासी प्रकारात मोडत आहेत। या दोनही तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या जास्त प्रमाणात आहे। त्यांच्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, मात्र त्या योजनेचा त्या आदिवासींना लाभ मिळत नसल्याचं स्पष्ट झालंय। THRच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीमधील बालकांना सुकडी, उपमा, शिरा असे भरगच्च जीवनसत्व असलेले पदार्थ दिले जातात। हे पदार्थ सीलबंद पॉकेटमधून पालकांना दिले जातं। ते सर्व पीठ असतं, ते पीठ घरी घेऊन गेल्यानंतर त्याचे घरगुती पदार्थ तयार करून त्या बालकांना खाऊ घालावं, जेणेकरून त्या बालकांचं आरोग्य निरोगी व सुदृढ होईल व कुपोषितपणा दूर होईल असा उद्देश राज्य सरकारचा आहे। मात्र संग्रामपूर या तालुक्यातील हे सकस आहाराचे पॉकेट चक्क शेतकऱ्यांना विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या शेतकऱ्यांना सकस आहाराचे पॉकेट ठेकेदार विकत असल्याचं स्पष्ट झालंय। या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीच्या बालकांचा खाऊ हा पर पॉकेट 10 रुपये किमतीने शेतकऱ्यांना जनावरांना खाऊ घालण्यासाठी विकला जात आहे। आदिवासी भागातील मुलांच्या तोंडचा घास हिरावून या ठिकाणचे ठेकेदार मुलांचा आहार भ्रष्ट पद्धतीने शेतकऱ्यांना विकत आहेत आणि हा सर्व प्रकार जेव्हा संग्रामपूर इथल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला तेव्हा त्यांनी या प्रकारातील लोकांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं। मात्र हे प्रकार सर्रास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। लहान मुलांचा हा आहार ज्या शेतकऱ्यांना विकला जातो त्या शेतकऱ्यांना या संदर्भात विचारलं असता या आहाराने आमच्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती या शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे। हा सर्व प्रकार धक्कादायक असून महाराष्ट्र शासन या गंभीर प्रकाराकडे लक्ष देईल का असा प्रश्न जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य नागरिक सध्या विचारत आहे। या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।